विश्ववंदनीय तथागत सम्यक संबुद्ध त्यांच्याच व्याख्यात असा धम्म, त्या धम्मावर आरूढ असणारा विपुसंग, या 3 रत्नांना माझा पंचांग प्रणाम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित. आज या ठिकाणी जागृती बुद्धविहारातील सर्व उपासक उपासिकांनो, आज आपण या ठिकाणी भगवान बुद्धांनी लोकोपयोगी, लोकांच्या जीवनात नेहमी उपयोगी येणारे जे उपदेश सांगितलेले आहेत, ते जीवनामध्ये जे सुख देणारे असतात, दुःखाची जाणीव करून देणारे असतात, तर अशा आशयाची एक कथा गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत, वाचून घेणार आहोत. ते 2 सवतीची गोष्ट आहे. 2 सवती असतात, एका पतीच्या 2 पत्नी. तर ती गोष्ट काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. आणि त्या दोघींमध्ये जो संवाद होते, त्या दोघींच्या कर्माची जी माहिती भगवान बुद्धांनी आपल्याला या गोष्टीमध्ये सांगितलेली आहे, या कथेमध्ये सांगितलेली आहे, ती कथा आपण समजून घेऊया. मी त्याचं वाचन करेल, आपण मात्र शांत चित्ताने त्याला ऐकण्याचा प्रयत्न करा. जितकं तुम्ही शांत चित्ताने ते ऐकत राहाल, तितकं तुम्हाला ते समजून येईल. तर ती कथा आहे, प्रेमावर प्रेमानेच मात करता येते. प्रेमावर प्रेमानेच मात करता येते. आणि द्वेषावर प्रेमानेच मात करता येते. म्हणजे शत्रुत्वावर प्रेमाने प्रेम वाढते आणि द्वेषावर प्रेमानेच मात करता येते. अशा आशयाची ही गोष्ट 2 सवतीची गोष्ट आहे. ती गोष्ट आपण समजून घेऊया. त्या गोष्टीच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धांनी पाली भाषेतून एक दोहा म्हटलेला आहे, त्याला आपण धम्मपद म्हणतो. ते पद मी या ठिकाणी वाचन करतो, तुम्ही ते ऐकावे, मन लावून ऐकावे. त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगतो. तो अर्थ आपल्या जीवनाशी जोडा लावा, की त्यापासून आम्हाला काही लाभ होतात का, हानी होतात का, याची आपल्याला या कथेतून माहिती येऊ शकते. तर गाथा अशी आहे, ती गाथा योग्य प्रकारे ऐकून घ्या. नाही वेरे न वेरानी संबंधित कुदाचनं अवेरेनच संबंधी एस धम्मो सनातनो. दुसऱ्यांदा, नाही वेरे न वेरानी संबंधित कुदाचनं अवेरेनच संबंधी एस धम्मो सनातनो. ही पाली भाषेतली गाथा आहे. त्या गाथेचा आपल्या मातृभाषेतला अर्थ असा होतो की वैराने वैर कधीही संपत नाही, अवैरानेच वैर शांत होत असते व हाच जगाचा सनातन नियम आहे. शब्द आहे का, पुन्हा ऐका. वैराने वैर कधीही संपत नाही, अवैरानेच वैर शांत होत असते व हाच जगाचा सनातन नियम आहे. आता इथे शब्द आला वैर. वैराने वैर वाढते, प्रेमाने वैर संपते. आता वैर वाढवणारा विकार कोणता? जे वैरत्व एक दुसऱ्यांच्या प्रती निर्माण होते, ते कशाने होते? कोणतं कारण आहे की त्या कारणाने वैरत्व वाढते पण कमी होत नाही? ओके, ते वैरत्व आहे जलन. ते वैरत्व आहे जलन, राग, द्वेष. लक्षात आलं? हे वैरत्व जलनमुळे, द्वेषामुळे वाढते. आणि ते जितका माणूस जळत राहते दुसऱ्यांच्या प्रती, जितका माणूस दुसऱ्यांच्या प्रती द्वेष करत राहते, जितका माणूस दुसऱ्यांच्या प्रती राग करत राहते, तितकं त्याचं ते वैरत्व वाढत असते. वैरत्व वाढते. आपण संसारामध्ये पण पाहतो, कितीतरी लोक एकमेकांचा द्वेष करतात, कितीतरी लोक एकमेकांवर जळतात, कितीतरी लोक जळतात. माणसं माणसावर जळतात, माणसं बायावर जळतात, बाया बायावर जळतात, बाया माणसावरही जळतात. वाईट स्वभाव आहे तो. बुद्धांनी आपल्याला त्या वाईट स्वभावाबद्दलचीच माहिती दिली की हा जो वाईट स्वभाव आहे आपला, वाईट गुण आहे आपल्यामध्ये, या वाईट गुणामुळेच आपल्या जीवनामध्ये वैरत्व वाढत
असते. या वाईट गुणामुळेच आपल्या जीवनातलं वैरत्व वाढत असतं. ओके, मग आता ते वैरत्व जर वाढवायचं नसेल तर मग बुद्ध आपल्याला पर्याय सांगतात की तुम्ही ते तुमच्या मनामध्ये जो द्वेष आहे, तुमच्या मनामध्ये जो राग आहे, तुमच्या मनामध्ये जे जलन आहे, ते जलन तुम्ही आपल्या मनातले काढून टाका. तो राग तुम्ही आपल्या मनातला काढून टाका. तो द्वेष आपल्या मनातला तुम्ही काढून टाका. तर मग तुमच्या जीवनामध्ये कधीच वैरत्व होणार नाही. बरे, आता बुद्धाची काय शिकवण आहे की सगळ्यांच्या प्रती मैत्री करा, कोणाच्या प्रती द्वेषभाव ठेवू नका, वैरत्वाची भावना ठेवू नका, द्वेषाची भावना करू नका, पाहूच नका. कारण तेही जगण्यासाठी इथे जन्म घेतला, आपणही इथेच जगण्यासाठी जन्म घेतला. त्यांनी जन्म घेतला, आपणही जन्म घेतला. त्यालाही जगावंसं वाटते, आपल्यालाही जगावंसं वाटते. त्यालाही सुख आवडते, आपल्यालाही सुख आवडते. त्यालाही दुःख आवडत नाही आणि आपल्यालाही दुःख आवडत नाही. हे तर कोणी पण मान्य करायला तयार आहे. मग काय फायदा कोणावर जलद करायची? काय फायदा आहे आपल्याला कोणाच्या प्रती द्वेष करण्याचा? तर विकार द्वेष करणाराचेच वाढतात. ज्याच्या प्रती आपण विकार उत्पन्न करतो, ज्याच्या प्रती आपण द्वेष मनात उत्पन्न करतो, त्याला तर काहीच मिळत नाही. कारण त्याच्यामुळे माझं मन व्याकुळ झालं ना, माझ्या मनात त्यांच्या प्रती द्वेष उत्पन्न झाला ना. विकार कोणाचे बनले? माझे. बरोबर आहे, बरोबर आहे. जलन कोणाला होत आहे? मला. राग कोणाला येत आहे? मला. ते माझ्या समोर बी नाही, फक्त मी त्याचं नाव घेतो किंवा त्याला मनातून म्हणतो की तो असा, तो तसा, आमका. तो बिचारा ऐकले पण नाही, ते बिचारे ऐकले बी नाही. पण त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये किती मोठी व्याकुळता, किती मोठा राग, किती मोठा द्वेष, किती मोठी जलन आपल्या मनामध्ये उत्पन्न होते. तर इथे बुद्ध म्हणतात की जे जे कोणी लोक अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये एखाद्याच्या प्रती अशा प्रकारचा विकार उत्पन्न करतात आणि त्याच्यातच ते जळत राहतात, त्याच्यातच जळत राहतात. अगदी तशाच आशयाची या ठिकाणी 2 सवतीची गोष्ट आहे. ही गोष्ट अशी की दोघे पती पत्नी लग्न होत असते, पण तिला मूलबाळ होत नसते. मग तिला मूलबाळ होत नसल्यामुळे दुसरी पत्नी केली जाते, दुसरी स्त्री त्या ठिकाणी येते. दुसरी स्त्रीला जेव्हा गर्भधारणा होत असते तेव्हा पहिलीच्या मनामध्ये जलन उत्पन्न होते. काय जलन उत्पन्न होते? की जर हिला बाळ झालं तर आतापर्यंत माझा नवरा माझ्याकडे येत होता, माझ्याशी बोलत होता, बसत होता. आता यापुढे तो तिच्याजवळ जाऊन बसीन, तिच्याशीच बोलीन, त्या बाळाशी खेळीन, त्याला बाळाला खेळवीन आणि माझ्याकडे येणार पण नाही, माझ्याकडे पाहणार पण नाही, माझ्याकडे बोलणार पण नाही. असे विचार, जलनचे विचार त्या पहिल्या स्त्रीच्या मनामध्ये आले. कोणाच्या प्रती आले? पहिल्यांदा पतीच्याच प्रती, पतीच्या सोबत त्या स्त्रीच्या प्रती. मग त्या स्त्रीने जर बाळाला जन्म दिला तर माझा पती वारंवार तिच्याचकडे जाईल, तिच्याचकडे बसेल, ही भावना. त्यामुळे त्या पहिल्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या प्रती काय होत होती? जलन. तुम्ही स्त्रिया, तुम्हाला माहिती आहे स्वभाव, बरोबर आहे की नाही? हा जलन स्वभाव म्हणजे काय स्त्रियांमध्येच असं नाही, पुरुषांमध्ये आहे, सगळ्यांमध्येच आहे. जलन हा जो विकार आहे हा काही फक्त स्त्रियांमध्ये असं नाही. त्यांचं लवकर दिसून येते, पुरुषांचं लवकर दिसत नाही. पुरुषाच्या दिसून येते जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या मनाच्या विरुद्ध असं आलंबन मिळालं की तो तिथे जळते, बरोबर आहे. मग असे जलनचे स्वभाव कधी शेजाऱ्यांच्या प्रती, कधी नातेवाईकाच्या प्रती, काही कारण मिळू शकते की त्या कारणामुळे तो त्या व्यक्तीच्या प्रती, त्या स्त्रीच्या प्रती जळत असते, बरोबर आहे की. मग ते जळण हा जो शब्द आहे, भगवान बुद्धाने याला अजून वेगळ्या शब्दात सांगितलं की संसारातले लोक जळत आहेत, असा शब्द वापरला. संसारामध्ये जे लोक जन्म घेतले आहेत ते लोक जळत आहेत. कशाच्या अग्नीत जळत आहेत? तर लोभाच्या अग्नीत जळत आहेत. शब्द पुन्हा आहे का? लोभामध्ये जळत आहेत, द्वेषामध्ये जळत आहेत, मोहमायामध्ये जळत आहेत, ईर्ष्येने जळत आहेत. जलन त्याला बुद्धाने म्हटलं लोभाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी. हे शब्द मी याच्या अगोदरही तुम्हाला म्हणून दाखवलेले आहेत, तुमच्या डोक्यात आहेत की नाही मला माहीत नाही. पण हा संसार या शब्दाला कधीच समजू नाही शकत आहे. काय लोभाची अग्नी, काय आहे द्वेषाची अग्नी, काय आहे मोहाची अग्नी, नाही समजू शकत. समजला असता तर तो परिवर्तनशील बदलला असता. त्याचे स्वभाव बदलले असते, त्याचे विचार बदलले असते, त्याचे व्यवहार बदलले असते. कारण त्याने स्वतःकडे पाहिलं असतं, अरे मी खरं लोभी आहे का, मी लोभामध्ये जळत आहे का,
अरे मी द्वेषी आहे का, मला राग जास्त येते का, मला जास्त द्वेष उत्पन्न होते का, त्याला पाहिलं असतं. मी मोहमायेमध्ये अडकून आहे का, ईर्ष्या माझ्या मनात जास्त उत्पन्न होते का, माझ्या मनात क्रोध उत्पन्न होते का, माझ्या मनात अहंकार उत्पन्न होते का, काय काय जे जे उत्पन्न होईल त्याला जो पाहायला शिकत असते त्याच्यात थोडा थोडा बदल होऊ लागते. बुद्धाने ह्याच गोष्टी सांगितल्या. जीवनामध्ये जर तुम्ही दुःखी होत असाल तर त्यालाही कारण तुमच्यातले हेच विकार. जलन एखाद्याच्या प्रती तुमच्या मनात आली, दुःखच आहे ना तुम्हाला, ते दुःख होते तुम्हाला त्यांच्याकडे पाहून, म्हणून जडताना बरोबर आहे की नाही. म्हणजे दुसऱ्याचं सुख पण आपल्याला पाहायला जात नाही, आणि ते दुसऱ्याचं सुख असल्यामुळे ते आपल्याला आवडत नाही. मग आपल्या मनात त्यांच्या प्रती जलस्य उत्पन्न होते, बरोबर आहे की नाही. तर हे जे स्वभाव आहेत, बुद्धाने सांगितलं हे वाईट स्वभाव आहेत की जे आपल्यामध्ये आहेत, तेच आपल्याला या कथेतून आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय आहे त्या कथेचा आशय मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. आता पुढे जी कथा आहे तिला आपण समजून घेऊया. श्रावस्ती जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा 2 संवतींना उद्देशून म्हटलेली आहे. कोणती? नाही वेरेन वेराणे, नाही वेरेन वेराणे संबंधित कुदाचनं अवेरेन च संबंधी एस धम्मो सनंतो. त्याचा मराठी असा अर्थ होते की वैरानं वैर कधीही संपत नाही. त्या वैराला जर संपवायचं असेल तर ते मैत्रीच्या भावनेनेच, मैत्री करूनच ते वैरत्व कमी करता येते. शत्रू बी असेल तर आपण त्याला म्हटलं जय भीम भाऊ, कशी आहे भाऊ, तब्येत कशी आहे आपली, तर त्याच्या मनामध्ये जो आपल्याप्रती असेल राग या वैरत्व, तो एवढंच म्हणेन झालं लेखाचा थंडा, जय भीम बोलला. आज अगोदर नाही बोलत होता, लई टाईट चालत होता, आज स्वतःहून बोलला, ठीक आहे जय भीम भाऊ. आता रोज जर तुम्ही जय भीम केलं तर त्या समोरच्या माणसाच्या मनातही याच्या प्रती जी काही द्वेषाची भावना होती, या जलनची भावना होती, या रागाची भावना होती, ते कमी होईल की वाढीन? कमीच होईल. एवढं झालं एक थंड. आता जय भीम बोलला ना, आता ठीक आहे जय भीम भाऊ, जय भीम भाऊ. आता रोज जय भीम जय भीम जय भीम जर म्हणत राहील तर त्याच्या लक्षात येईल की हा पुरा थंडा झाला. आता आपण बी कशाला ठेवा मनात भावना त्याच्याप्रती. तोही मग कधी म्हटला तर जय भीम भाऊ, कसे आहेत तुम्ही, जेवण झालं का, तब्येत कशी आहे, परिवार कसा आहे, वगैरे वगैरे कुशल विचारतील, बरोबर आहे. आता आम्ही जर ते 36चे आकडे ठेवले तर ते 36चे 63 बनण्यासाठी लई टाईम लागेल. 36चे 63 बनायला खूप आहे. मग जीवन संपतील. आता ह्या जो 2 संवतीची जी गोष्ट आहे ती हीच आहे. त्यांचे एक जीवन संपते, दुसरं जीवन संपते, तिसऱ्या जीवनामध्ये बुद्ध त्यांच्या संपर्कात, बुद्धाच्या ते संपर्कात येतात. मग बुद्ध त्यांना समजून सांगतात की तुम्ही अशा गोष्टी नाही करायला पाहिजे. ते तुम्हाला जन्मोजन्मी कशा प्रकारे दुःख पोचवतात याची जाणीव भगवान बुद्ध त्या दोघांनी देतात. आणि मग तिथून त्या दोघींच्या लक्षात येते, मग दोघे एकमेकांच्या प्रती मैत्री करतात आणि तिथून त्यांचं वैरत्व संपलं. मी तुम्हाला कालच्या परवाच्या दिवशी अजून एक उदाहरण दिलं होतं. हे जितकं वैरत्व या जन्मात कळतं आपण, तितकंच वैरत्व आपण आपल्याच कर्माच्या बलानं पुढचं जे जीवन मिळते आपल्याला, मानवी जीवन मिळालं तरी पुन्हा भांडणं होतील, प्राण्याचं जीवन भेटलं तरी पण भांडणं होतीलच. मी बार तुम्हाला सापाचं आणि मुंगुसाचं उदाहरण देत असतो नेहमीच. बघा ते किती कट्टर वैरी आहेत एक दुसऱ्याचे. या जन्मात तर होते. समजा मनुष्य जीवनातून ते लोक गेले असतील, मान्य करू आपण, गेले असतील, इथे तर होतं त्यांचं वैरत्व. पण ते ज्या जन्मात गेले तर तिथे जसे एकमेकाला दिसतात, बिलकुल द्वेष भावनेने एकमेकाचा प्रतिकार करतात, वार करतात एक दुसऱ्यावर. आणि परवा नाही मग त्यांना की मी मरीन की तो मरीन. प्रश्न काय त्यांचा? परवा दोघायला नाही. त्या सापाला माहीत नाही की मी मरीन याच्यामुळे, त्या मुंगसाला माहीत नाही की मी मरीन याच्यामुळे, हा मला मारीन तर तो मला मारीन, बरोबर आहे की नाही. तर हे अशा प्रकारचे जे कर्म असतात त्या कर्मानुसार मनुष्य जन्म घेते आणि तेच कर्म त्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला येत असते. मी कधी याचा संदर्भ लावतो. कोणता माहिती आहे की हे जे लोक मारामारी करतात, झगडे करतात, जे गुंड लोक असतात, एक दुसऱ्यांचा खूप द्वेष करतात, पण ते किती द्वेष भावनेने एकमेकाला मारतात, त्यांची हत्या करतात ना. मग आता जो कोणी हत्या करते तो तर रागाने करते, पण तो किती भयभीत आहे, रागबियान भयभीत आहे. तो ज्याला मारते तो पण भयभीतच आहे, आणि भयभीत तो मारते. आणि मरताना तोच म्हणते ना, तू आता मला मारला ना असा, मी पण तुला कधीतरी मारेल. त्यांची ती भावना उत्पन्न होते, कोणाच्या मनात येते की नाही. तर हे जे लोक असतात आपल्या कर्मात मग तिकडे जातात. कुठे? मग कोण सापात जाते, कोणी मुंगसात जाते, कुठल्याही रित्यात जाते, जन्मात जाते. आणि कोणीही जन्मात जरी गेलं तरी ते तुमचं वैरत्व तुमच्या सोबतच येत राहते. अनेक ठिकाणी वैरत्व
बरोबर आहे. आता ह्या दोघींचं वैरत्व कुठपर्यंत चालते हे आपण या ठिकाणी समजू. एकदा एका गृहस्थाच्या पत्नीला मुलंबाळ होत नव्हते, म्हणून त्या पत्नीने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्याची परवानगी दिली. काय बघ, त्या स्त्रीला, पहिल्या स्त्रीला मुलंबाळ होत नव्हते म्हणून तिने काय सांगितलं की बघ तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी लग्न करा, मुलंबाळ होती. परंतु दोनदा असे घडले की जेव्हा जेव्हा दुसरी पत्नी गरोदर राही, पहिली पत्नी दुसरीच्या अन्नात गर्भपात होईल असे अपायकारक औषध मिसळवीत असे. म्हणजे तिचा गर्भ वाढला, ते बाळ वाढूच नाही बा, मग ते गर्भ पुढे गेलाच नाही पाहिजे म्हणून ती अन्नामध्ये एक औषध टाकायची, जेणेकरून तो गर्भ वाढणार तर नाहीच नाही, पण तो नष्ट होईल. नष्ट होईल ना, खाली होऊन जाईल ना, तो तुम्ही त्याला मिसकॅरेट काहीतरी म्हणता, नष्ट होईल ना ते. ओके, हां, गर्भपात म्हणतो. परंतु तिसऱ्यांदा जेव्हा गर्भपाताची वेळ आली तेव्हा दुसरीला असे कळले की तिच्या अन्नात पहिली स्त्री गर्भपाताचं अपायकारक औषध मिसळल्यामुळेच तिन्ही वेळा तिच्यावर गर्भपाताची वेळ आली. किती वेळा? 3 वेळा. 3 शब्द आले ते, तिन्ही वेळा. पहिल्या वेळेला अपायकारक औषध टाकलं, दुसऱ्या वेळेला अपायकारक औषध टाकलं आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा अपायकारक औषध टाकलं. बरोबर आहे. आणि त्या औषधामुळे जे बाळ जे वाढणार होतं ते न वाढता मरून गेलं. अपायकारक औषध मिसळल्यामुळे तिन्ही वेळा तिच्यावर गर्भपाताची वेळ आली. मात्र तिसऱ्या गर्भपातात ती मरण पावली. पहिले 2 गर्भपातात तर ती कशी तरी टिकून राहिली, पण तिसऱ्या गर्भपातात मात्र ती मरण पावली. याचं कारण असं आहे की जे गर्भ नष्ट करण्यासाठी ज्या औषधाचा वापर करत होती ती बाई, पहिली बाई, तिने मोठ्या प्रमाणात औषध टाकलं असेल आणि त्यामुळे त्या बाळावर तो परिणाम झाला, पण तिच्या जीवावर पण तो परिणाम झाला आणि ते मरणाला प्राप्त झाले. मरण्यापूर्वी तिच्या मनात त्या वांज स्त्रीबद्दल खूप द्वेष निर्माण झाला. शब्द आहे का आता? काय निर्माण झाला? द्वेष. काय निर्माण झाला? द्वेष. लक्षात आहे तुमच्या? तो द्वेष तुमच्या मनात उत्पन्न होते, जसं त्या स्त्रीच्या मनात उत्पन्न झाला. कोणाच्या मनात होते? गोष्ट कशावर चालू आहे? विकारावर. कशावर? विकार. विकार कशाला म्हणतात? द्वेषाला विकार म्हणतात, रागाला विकार म्हणतात, जलनला विकार म्हणतात, मोहमायाला विकार म्हणतात, क्रोधाला विकार म्हणतात, अहंकाराला विकार म्हणतात, जलनला विकार म्हणतात, कामवासनेला विकार म्हणतात, भयाला विकार म्हणतात. एवढ्या साऱ्या विकारानं आपण भरलेले लोक आहोत. जेव्हा जेव्हा त्या विकाराशी संबंधित जेव्हा विकार उत्पन्न होते तेव्हा तेव्हा तो पहिला विकार मोठा प्रभाव बनते आणि तो आपला प्रभाव दाखवते. लक्षात येत? मग पुढे काय म्हणते की मरण्यापूर्वी तिच्या मनात त्या वाण स्त्रीबद्दल खूप द्वेष निर्माण झाला व तिने तिला असा शाप दिला की भविष्यात तिला कधीही मुलं बाळ होणार नाही, असा शाप दिला. ती मरता मरता. हो, जसं की महामायेने आपल्या शरीर टाकताना सिद्धार्थ बाळाबद्दल यशोधरीला सांगतात, ते महाप्रजापतीला सांगतात की हे बाळ तुझंच आहे, याला तुला सांभाळ करायचा आहे, याची आई तूच आहेस, याची आई तूच आहेस, मी तर आता जात आहे पण माझ्यानंतर तूच याचा सांभाळ कर, तूच याचा सांभाळ कर. बरोबर आहे. आणि मरताना शांत चित्ताने ते बाळ तिच्या हवाली केलं आणि तिने शरीर त्यागलं. असंच आहे ना गोष्ट, ही वेगळी आहे. बरोबर आहे. आता ही स्त्री जेव्हा मरताना ती पण मरत होती, पण तिची चित्ताची चेतना किती शांत होती. महामायेची चित्ताची चेतना किती शांत होती. तिला राग नव्हता, तिच्या मनात द्वेष नव्हता आणि शांत चित्ताने ते बाळ तिने महाप्रजापतीकडे दिलं. बरोबर आहे. ते पण मृत्यूला पावले, तिची चित्ताची चेतना काय, ही पण मृत्यूला पावली, हिच्या चित्ताची चेतना काय. गोष्ट कुठे चालली आपली? चित्ताची चेतना म्हणजे विचार. मनात कोणता विचार चालू आहे? रागाचा, लोभाचा, द्वेषाचा, क्रोधाचा, अहंकाराचा, की तिरस्काराचा, की जलनचा, की कोणता ना कोणता विचार चालू असेल की नाही असेल. जेव्हा माणूस मृत्यू पावते, मृत्यूला प्राप्त होण्याच्या अगोदर त्याच्या मनात विचार चालू असतील की नसतील? बिना विचाराचं मन नसते. एक तर रागाचा विचार होऊ शकते, क्रोध अहंकाराचा विचार होऊ शकते, लोभाचा विचार होऊ शकते, मोहमायाचा विकार होऊ शकते, आसक्तीचा विकार, काम वासनेचा विकार होऊ शकते, भयाचा विकार असू शकते. भय तर आपल्या सगळ्यांना वाटते. म्हणजे आपण सगळे विकारानं भरलेले लोक मरताना सुद्धा विकारग्रस्त होऊनच मरतो.
बरोबर आहे. येथे मी तुम्हाला उदाहरण मुद्दा म्हणताना महामाईचं, तिने किती शांत चित्ताने शरीर सोडलं आणि बाळाला तिने प्रजापतीकडे दिलं. ती पण मृत्यूला प्राप्त झाली, तिच्या चित्ताची चेतना काय, ही पण मृत्यूला प्राप्त झाली, हिच्या चित्ताची चेतना, हिच्या चित्ताची चेतना अगदी मैत्रीनं भरलेली होती आणि हिच्या चित्ताची चेतना द्वेषानं आणि रागानं भरलेली होती. एवढा फरक आहे, लक्षात आला. मरण्यापूर्वी तिच्या मनात त्या वाय स्त्रीबद्दल खूप द्वेष निर्माण झाला व तिने तिला असा शाप दिला की भविष्यात तिला कधीही मूल्यबाळ होणार नाही, असा तिने शाप दिला. नंतरच्या त्या दोघींच्याही दोनदा झालेल्या पुनर्जन्मात त्या एकमेकीच्या कट्टर शत्रू राहिल्या. दोनदा. पहिला जन्म काय झाला, पहिला ते पुरुषामध्ये मानव लोकांमध्ये जन्माला होत्या, बरोबर आहे. म्हणजे मानव लोकातून त्या मृत्यूला प्राप्त झाल्या. जे पहिल्यांदा मरण पावली ते कोण आली, जे नंतरला जन्माला आले, मृत्यू पावली नंतर आणि ती मग कुठे जन्माला आली, दोन आल्या त्या. तर जे पहिली असते ती मग मांजरच्या जीवनात येते. कुठं, मांजर. आणि जे पहिली असते जे शेवटी मरणाला प्राप्त होते ती कोंबडी बनते. काय बनते, कोंबडी. आणि एक बनते मांजर, बरोबर आहे. मग ही मांजर लहानची मोठी होते, ती कोंबडी जन्माला येते आणि ती आपले अंडे देते, पिलं काढते, पिलं घेऊन ते बाहेर चरायला जाते. कोणाला, पिलांना घेऊन ते बाहेर चारायला घेऊन जाते. तेव्हा ती येते मांजर आणि तिला म्हणते, अगं मी आलो आता, तू जसं माझ्या बाळांना मारलं ना, आता मी पण तुमच्या बाळाला मारणार आहे, असं. आणि मग तिच्या समोर तिच्या बाळाला ती मारते. कशामुळे, वैरत्वामुळे. मरताना तिच्या मनात वैरत्वाची भावना होती ना, द्वेषाची भावना होती ना, रागाची भावना होती ना की नव्हती, होती ना, बरोबर की नाही. मग तिने तिला आपलं कर्म सिद्ध केलं की मी तिने जसं तिच्यामध्ये वैरत्वाची भावना केली, त्याने ते साक्षात करून दाखवले की जसे माझे मुलं तू मारले होते, आता मी तुझ्या मुलांना, त्याच्यासमोर त्याच्या मुलांना ते मारते. तेव्हा तिच्या मुलांना मारत होती, पिलांना खात होती, तर तिची शक्ती चालत नव्हती, तिला प्रतिकार करण्याची शक्ती कमी होती. कोंबडीची शक्ती कमी होती, पण मांजराची शक्ती जास्त होती. पण जेव्हा तिच्या पिलाला खात होती, तिच्या मनात मोठा द्वेष उत्पन्न होत होता की तू बी आता माझ्या पिलाला खाते तर ठीक आहे खा, पण माझी पण वेळ येईल की तुझ्या पिलानं मी मारेन, तुझ्या पिलानं मी पण मारेन, असं त्या कोंबडीच्या मनात येऊ लागलं. आणि मग तिच्याही मनात येऊ लागल्यामुळे कालांतराने त्या दोघी मरण पावल्या. मांजर बी मरण पावली आणि कोंबडी बी मरण पावली, बरोबर आहे. मग आता तिथे काय होते की जी कोंबडी कुठे जन्माला येते, वाघीण म्हणून जन्माला येते, म्हणजे मांजर येते तर ती हरिण म्हणून जन्माला येते, हरणाच्या जन्मात जाते. कुठे जाते, हरणाच्या जन्म. दोन जन्म झाले त्याचे. पहिला कोणता झाला, मांजर आणि दुसरा आता, बरोबर आहे. मग जेव्हा हरणीला पिलू होतात, अगदी ताजच तिच्या गर्भातून बाहेरच पडते, तर ते वाघीण तिथे हजर होऊन जाते, हजर होते, बरोबर आहे. आणि ते बिचारे आपल्या जीवाच्या आकांताना त्या बाळाला सोडून दूर जाऊन उभी राहते आणि म्हणते, बघ तू जसे माझ्या बाळाला खाल्लं होतं ना, आता मी तुझ्या बाळाला खाईन, मी तुझ्या बाळाला खाईन. अशा प्रकारे ती पण तिला बोलते आणि तिच्या बाळाला खाते. वैरत्व संपलं का, नाही संपलं, बरोबर आहे. वैरत्व कशाने आलं, रागाने, ईर्षेने, जलनने. तर आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर विचार केला, तोच संदर्भ आम्ही आमच्या जीवनाशी लावला. ग्रस्ती ते बी होते, ग्रस्ती आपणही आहोत, बरोबर आहे की. संसारिक जीवन ते पण जगत होते, संसारिक जीवन तुम्ही पण जगता, आपण जगतो, बरोबर आहे. मग आता त्यांच्या जीवनामध्ये असे जीवन आले, असे जन्म झाले त्यांच्या त्या विकारामुळे. तर मग आमच्या मनात बी तसे विकार असतील तर आम्हाला बी तसेच जीवन मिळेल की नाही मिळेल, मिळेल ना, बरोबर की नाही. मग आपल्याला ते जीवन पाहिजे का की नाही पाहिजे, नाही पाहिजे म्हणताना तुम्ही, तर मग तुम्ही आपल्या मनात कधीही जलन करायची नाही, कोणाचाही द्वेष करायचा नाही, कोणाच्या प्रति राग आणायचा नाही, वाद घालायचा नाही, भांडण झगडे करायचे नाही, तू मै करायचं नाही, कोर्ट कचेऱ्या करायचे नाही, डोकं फोडाफोडी करायचं नाही. हे मूर्ख लोकांचं काम आहे. कोणाचं, मूर्ख लोक झगडे करतात, मूर्ख लोक मारामारी करतात आणि मूर्ख लोकांसाठी पोलीस स्टेशन बनलेलं आहे. त्यांना सरळ करण्यासाठी, त्यांना सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केले ते, बरोबर आहे की नाही. जे कोणी अशा प्रकारचे जीवन जगणारे, विचाराचं जीवन जगणारे लोक असतील, वाईट जीवन जगणारे, तर त्यांना सरळ करण्यासाठी तो एक पर्याय म्हणून आपण त्याला पोलीस डिपार्टमेंट म्हणतो की ते त्याला मारतात आणि त्याला सरळ करतात. करशन का बाबू पुरे
जर कबूल कर की मी यापुढे करणार नाही तर चालला जाय घरी, नाही करत असेल तर नाही ते जेलात चढत, बरोबर आहे. मग त्याला काय मिळते, त्याची पनिशमेंट, त्याला काय मिळते, त्याची शिक्षा मिळते, बरोबर आहे की नाही. तर कुठल्या विकारामुळे शिक्षा मिळेल त्याला, रागामुळे, द्वेषामुळे. त्याच्याकडे तो जर विकार नसता तर त्याला जेलात जावं लागलं असतं का, वाद झाले असते का, भांडणं झाले असते का, झगडे झाले असते का, पोलीस स्टेशनपर्यंत गेले असते का, लोक नाहीच गेले असते, बरोबर आहे. तर ते शहाण्या लोकांचं कामच नाही आहे. तिथपर्यंत जे पोचतात ते कोण, तिथपर्यंत जे पोचतात ते कोण, शहाणे की मूर्ख, मूर्ख. आणि म्हणून भगवान बुद्धाने आपल्याला महामंगलसूत्रांमध्ये पण उपदेश केला आहे की मूर्खाची संगत करू नका, सज्जनाची संगत करा, आणि आपले जे पूजनीय आहेत त्या पूजनीयांची पूजा करा. क्लिअर सांगितलं भगवान बुद्ध. होतं काय की इतकी श्रद्धा दाखवत नाहीत बुद्धावर, बुद्धाच्या विचारावर, आणि मग त्यांचे जे विचार फॉलो करायला पाहिजे तर ते फॉलो होताना दिसत नाही. आणि ते फॉलो होताना दिसत नसल्यामुळे आपण जसेच्या तसेच आहोत, बदलताना दिसत नाही, ना विचारानं ना व्यवहारानं कशातच बदलताना दिसत नाही, जसेचे तसेच आहोत, होय की नाही. तर बुद्धाचे विचार तर परिवर्तनशील आहेत, माणसाला बदलवणारे, बदलतात माणसं, बाया बदलतात, माणसं बदलतात. पण किती वर्षापासून हा धर्म आपल्या इकडे अण्णा बाबासाहेबांमुळे आला, पण जो बदल अपेक्षित आहे समाजाच्या प्रती तो दिसत नाही आहे. याला कारण कोण, शिकवणारे की ऐकणारे. हां, शिकवणारे बिचारे पोट तिळकून शिकवतात तुम्हाला, अगदी मनापासून शिकवतात, अगदी पोटाला इथे हात पडेपर्यंत शिकवतात तुम्हाला. पण त्या शिकवणाऱ्यांची, सांगणाऱ्यांची, ऐकणाऱ्यांना कदर नाही. ऐका, कदरच नाही आहे. कदर असते तर बदलले असते ना, त्यांच्या प्रती श्रद्धा दिसून आली असते, भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा दिसून आली असते, त्यांचे विचार तुम्ही पालन केले असते, त्याचं अनुकरण केलं असतं, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही त्यांच्या विचारांवर चालणारच नाही तर तुम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे म्हणू का, नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या विचारात चालाल तर तुमची श्रद्धा असेल तर चालाल तुम्ही, पण तुमची श्रद्धाच नसली तर तुम्ही चालाल का, नाही. आणि मग तुम्ही चालत नाही याचा अर्थ असा आहे की तुमची बुद्धावर श्रद्धा नाही, बरोबर आहे ना. तुम्हीच कबूल करायला बरं, आता मी नाही, तुम्हीच कबूल नाही, आमची श्रद्धा नाही असंच तुम्ही बोलले, नंतर बोलले आहे असं नाही, ते दिखाऊ आहे, ते बरोबरचे आहे, तर त्याला म्हणतात. तर अशा प्रकारे पुढची गोष्ट आपण समजून घेऊया. नंतरच्या त्या दोघींच्याही दोनदा झालेल्या पुनर्जन्मात त्या एकमेकीच्या कट्टर शत्रू राहिल्या. तिसऱ्यांदा झालेल्या जन्मात बुद्धासमोर त्यांची गाठ पडली व वैरत्व संपुष्टात आले. त्या कशा दोन जन्मात कशा गेल्या हे मी तुम्हाला सांगितलं. तिसऱ्या वेळी पहिली स्त्री एक कुलकन्या बनली, म्हणजे जे पहिल्या नंबरचे होते ते एक कुलकन्या, म्हणजे तिला स्त्रीचा जन्म मिळाला, स्त्रीचा जन्म मिळाला. तर दुसरी स्त्री काय, काळी एकशिनी म्हणून ओळखली जाऊ लागली, तिला काळी माता म्हणून लागली, एकशिनी म्हणून लागली तिला, बरोबर आहे. मग ती एकशिनी म्हणून जन्माला आली. यावेळी कुलकन्या आपल्या आईच्या घरी येऊन प्रसूत झाली व आपल्या पतीबरोबर पुन्हा पतीच्या घरी जाण्यासाठी निघाली. म्हणजे तिचं लग्न झालं, मग लग्न होऊन तिला बाळ तिच्या पोटात थांबलं आणि मग ती बाळंतपणासाठी आपल्या आईकडे गेली. आणि आपल्या आईकडे बाळंतपण झाल्याच्या नंतर पती तिला घ्यायला आला, मग पतीच्या सोबत ती आपल्या पतीच्या घरी परतीला निघाली. रस्त्यामध्ये जैतवन विहाराच्या जवळ बसून, म्हणजे त्यांचा जाण्या येण्याचा रस्ता जैतवन बुद्धाराच्या जवळूनच होता. हो, मग तिथे तिने जैतवन विहाराच्या जवळ बसून मुलाला दूध पाजलं. झाड असेल, सावलीत बसली असेल आणि सावलीत बसून ते मुलाला दूध पाजत असताना त्या यक्षिणीला येताना पाहून भयामुळे पळत पळत भगवंताजवळ आली. ते बाळाला दूध पाजताना दिसली, मांडीवर घेतलं बाळाला दूध पाजताना, तर ती यक्षिणी समोरून आली. मग तिने पाहिलं, कोणाला, यक्षिणीला. आणि यक्षिणीला जसं पाहिलं, कारण जन्माचं माहिती आहे ना, वैरत्वाची गोष्ट, बरोबर. मग तिने ओळखलं की ही माझ्या बाळाला मारायला आली, माझ्या बाळाला मारायला आली. तर पटकन त्या बाळाला असं उभे राहिली आणि पळत 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 बाळाला घेऊन भगवान बुद्धाजवळ गेली आणि भगवान बुद्धाच्या चरणावर त्या बाळाला ठेवलं आणि म्हणाले, भगवान माझ्या बाळाला वाचवा, भगवान माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला जीवदान द्या, म्हणते भगवान माझ्या बाळाला जीवदान द्या. त्या काळ्या यक्षिणीला सुमन देवतेने जैतवनाच्या दारावर जवळच थांबवून ठेवलं. सुमन देवता
देवता लोक असतात ते बुद्धांच्या रक्षणासाठी असतात, देवी देवता असतात, असे सम्यक संबुद्धाच्या जीवनात ते येत असते, आपल्या जीवनात असते. कोणीतरी आपण बुद्धाचे विचारधारा ते वाचू राहिलो तर होऊ शकते आपल्या आसपास कोणी देवता असतील, आपल्याला ऐकत बी असतील की बुद्धाचे विचार इथे चालू आहेत बाबा, बुद्धाचे विचार इथे सांगितले जात आहेत बाबा, हे की नाही. तर ती देवता, सुमन देवता दाराजवळ थांबून ठेवलं तिला त्या काळी यक्षिणीला. तथागताने आनंदाला पाठवून तिला आत बोलावलं. तथागताने सांगितलं की जा त्या यक्षिणीला घेऊ दे. पण त्या सुमन देवतीने तिला आतमध्ये येऊ दिलं नाही. नाही जाणार अंदर, बिलकुल नाही जाणार, नो एंट्री आहे असं सांगितलं ते. मग भगवंताने आनंदाला पाठवलं की जा त्या यक्षिणीला घेऊन ये. भगवंताने त्या दोघींनाही दटावलं व शांत केलं. त्यांच्या मागील 3 जन्मात ते एकमेकीच्या कशा वैरीने होत गेल्या याबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. 3 जन्मामध्ये, 2 जन्माबद्दल मी तुम्हाला सांगितलं, 3ऱ्या जन्मात ती ही आली, एक यक्षिणी एक कुलकन्या, आहे की नाही. तर 3 जन्मात तुम्ही कशा एकमेकीच्या वैरीने होत्या आणि ते वैरत्व जर तुम्ही संपुष्टात नाही आणलं तर जन्मोजन्मी तुम्ही हे वैरत्वाचंच जीवन जगत राहाल आणि दुःखाचं जीवन जगत, बरोबर आहे. मग त्याच्यातून तू एखाद्या संपून टाकशील तर दुसरी कोणाला संपून टाकेल, दोघांपैकी कोणीतरी संपून जाऊ शकते. अशा प्रकारे भगवान बुद्धानं त्या दोघींना समजून सांगितलं की दोघीही एकमेकांच्या प्रती वैरत्वाची भावना ठेवू नका, तर मैत्रीची भावना ठेवा आणि चांगल्या प्रकारे जीवन दिलं. मात्र वैराने एकमेकीबद्दलचे वैर वाढतच गेले होते. ते आजपर्यंत होते. बुद्धाच्या जवळ येईपर्यंत ते वैरच होतं ना. कारण ते वैरच नसतं ते बाई धावत आलेच त्या बाळाला घेऊन नाही आलेच ते, बाळा भगवान माझ्या बाळाला वाचवा, भगवान माझ्या बाळाला जीवदान द्या म्हणू शकलेच ते का नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्याचं वैरत्व होतंच आणि होतं म्हणून ते बाळाच्या आकांताने तिकडे गेली आणि बाळाला तिने वाचवण्याचा प्रयत्न केला. मग भगवान बुद्धाने त्याने सांगितलं की वैराने वैर वाढतच असते, ते कधीही थांबत नसते. वैराला संपवण्यासाठी मैत्री, समजूतदारपणा आणि एकमेकाबद्दलचा आदर बाळगायला हवा. हे 3 शब्द पाठ करून ठेवा. आता शब्द काय बघा, वैरत्वाला संपवण्यासाठी मैत्री, समजूतदारपणा आणि एकमेकाबद्दलचा आदर बाळगा. तर मग इथे आपला कधीही शत्रुत्व वाढत, वैरत्व वाढत नाही, बरोबर आहे. हे 3 शब्द की पहिल्यापर्यंत मैत्री करा, आपला शत्रू असेल तरी मैत्रीच करा, बरोबर की नाही. त्याचा आपल्यामध्ये एक समजूतदारपणा ठेवा की बा एखादी गोष्ट ताणल्यापेक्षा आपण समजदारपणा की बा माणूस चुकीचा पुतळा आहे, तो चूक होऊ शकते बा, तर ठीक आहे, चूक झाली तर झाली बा, पण याच्या पुढे करू नका, समजूतदारपणा ठेवा. तर तो एक समजूतदारपणा आणि एकमेकाबद्दलचा आदर. म्हणजे आता त्यात कोणतरी लहान मोठा असेलच की नाही, ते सेम थोडी असते. त्यामुळे लहानाने मोठ्याचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, गौरव केला पाहिजे. ही भावना जर तुमच्यामध्ये असेल तर तुमच्यामधलं वैरत्व संपून जाऊ शकतं. भगवंताचा उपदेश ऐकून दोघींनाही त्यांची चूक लक्षात आली आणि एकमेकांचा द्वेष न करण्याचे व मैत्रीने वागण्याचे आश्वासन दिले. शब्द बघा पुन्हा काय आला की दोघींची चूक लक्षात आल्याच्या नंतर त्या दोघींनी कबूल केलं की आम्ही एकमेकींचा द्वेष करणार नाही, तर आम्ही एकमेकींच्या प्रती मैत्रीनेच वागू, असं दोघींनी आश्वासन दिलं. दोघींनी भगवंताने उत्तर दिलं. नंतर बुद्धांनी कुलकर्णीला तिचं मूल काळ्या यक्षिणीला देण्यास सांगितलं. तिच्यासाठी बाळ असते ना, बाळ खायसाठी येते, ती तिला मारायसाठी येते ना, बरोबर आहे. आणि ते मारीन म्हणून ती धावत गेली बुद्धाकडे. मग ते बुद्धाजवळ ठेवलं. बुद्धाने मग पुन्हा हिच्याजवळ दिलं आणि सांगितलं की ते यक्षिणीला दे ते बाळ, तिला दे. घाबरून जाऊन ते मूल देण्याची टाळाटाळ करू लागली. तिला भीती वाटली की हे मूल जर हिच्याकडे दिलं तर कोण जाणे माझ्या बाळाला ते खाऊन टाकीन, माझ्या बाळाला ते मारून टाकीन, असं तिच्या मनात विचार. मात्र बुद्धावरील श्रद्धेमुळे व विश्वासामुळे तिने त्या मुलाला तिच्या हाती दिलं. बुद्धाने सांगितलं ना आता मग जाऊ दे बा. तर बुद्धावर तिची श्रद्धा असली, विश्वास असल्यामुळे तिने ते बाळ तिला दिलं. नंतर त्या काळ्या यक्षिणीने ते स्वतःचेच मूल समजून त्या मुलाला अतिशय ममतेने कुरवाळले व प्रेमाने त्याचे मुके घेतले. आपलं बाळ
आपलंच बाळ आहे व माझंच बाळ आहे समजून त्याला खूप प्रेमाने कुरवाळलं आणि त्याचे मुके घेतले. नंतर ते मूल त्याच्या आईला म्हणजेच कुलकर्णीला परत केले. त्यांची पप्पी घेतली तिने, मुके घेतले आणि ते बाळ त्याच्या मम्मीकडे देऊन दिले, परत केले. अशा तऱ्हेने दोघींचे परस्पर वैरत्व संपुष्टात आले. या प्रसंगाला उद्देशून भगवंतांनी ही गाथा म्हटली. नाही वेरे न वेराणे संबंधित कुदाचनं अवेरेनच संबंधी एस धम्मो सनातनो. वैराने वैर कधी संपत नाही, अवैरानेच वैर शांत होत असते, असा हा सनातन नियम आहे. हा बुद्धाने त्यापुढे म्हणून दाखवला. तर बुद्ध म्हणतात की वैराने वैर कधी शांत होत नाही, तर अवैरानेच वैर शांत होत असते. हा जगाचा शाश्वत नियम आहे. आता हे ज्यापासून जग उत्पन्न झालं, जग म्हटलं की लोक जन्माला आले की नाही, जग म्हटलं की लोक असतील की नाही. आता जिथे लोक असतील तर हा विकार असेल की नाही, कोणता? द्वेषाचा असणार की नाही, बरोबर की नाही. जेव्हापासून जग उत्पन्न झालं तिथपासून हा विकार सोबत आहे, सोबत आहे, सोबत आहे. तर आजपर्यंत सुद्धा तो विकार आपल्यासोबत आहे. म्हणून बुद्धांनी सांगितलं की जे वैरानं वैर संपत नसते, तर मैत्रीनेच ते वैरत्व संपुष्टात येत असते. हा सनातन नियम आहे, शाश्वत नियम आहे. जे वैरानेच वैराला जिंकण्याचा प्रयत्न करतात ते शस्त्रधारी योद्ध्याप्रमाणेच एकमेकांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेले असतात. आणि अनेक लोक ईर्षेनं पेटतात, जलनं पेटतात. नाही, मी आता ते माझं जे वैरत्व आहे ना त्याला संपवल्याशिवाय संपणारच नाही, त्याला ठार केल्याशिवाय संपवणारच नाही, माझ्याशी धारणा असते. बुद्ध शब्द कशा वापरतो बघा. जे वैराने वैराला जिंकण्याचा प्रयत्न करतात ते शस्त्रधारी योद्ध्याप्रमाणे एकमेकांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेले असतात. दोघे एकमेकाला नष्ट करतील ना. ते राजे जरी असले, एक राजा दुसऱ्या राजावर जेव्हा स्वारी करते तर त्याच्या मागचा उद्देश त्याचा काय असते की त्या राज्यावर माझं अधिपत्य असावं, त्या राज्यावर माझी सत्ता असावी. आणि त्या राज्यावर माझी सत्ता असण्यासाठी एका राजाला दुसऱ्या राजाला संपवावं लागेल ना, त्याला मारावं लागेल ना, त्याला ठार करावं लागेल ना, तेव्हा त्या राज्यावर येणं अधिपत्य सत्ता. ते काय म्हणतात की शस्त्रधारी योद्ध्याप्रमाणे एकमेकांचा नाश करण्यास प्रवृत्त झालेले असतात. राजेशाही पद्धतीमध्ये होतं, एक राजा दुसऱ्या राजा जायचा, एक राजा दुसऱ्यावर स्वारी करायचा, एकूण सैनिक मरायचे, तिकडून सैनिक मरायचे. जिथले सैनिक जास्त मेले गेले त्या राज्यावर त्याची सत्ता येत असे. आणि मग ते सत्ता मिळवण्यासाठी किती लोकांची हानी होत असे, किती लोकांच्या हत्या होत असत, किती रक्ताचे पूर वाहत असत. कायसाठी? वैरत्व संपवायचं आहे. हा माझा वैरी आहे ना, याला एकदाचं संपून टाकायचं आहे, याला एकदाचं संपून टाकायचं आहे, म्हणजे खतम करायचं आहे. वैरत्वाची भावनेतून तर योद्ध्याप्रमाणे शस्त्रधारी योद्ध्याप्रमाणेच एकमेकांचा ते नाश करण्यास प्रवृत्त झालेले असतात. पण याने शत्रुत्वाचा शेवट कधीच होत नाही, याने उलट वाढते. शत्रुत्व वाढतं उलट. कारण का वाढते? एक संपला तर दुसरा मागून उत्पन्न होते. जसं एखाद्या माणसानं बापाला मारलं तर पोरगा तयार होते, माझ्या बापाला तू मारलं ना, आता मी तुला मारेन. संपलं शत्रुत्व की वाढलं? वाढलं. म्हणून ते काय म्हणतात बुद्ध की याने शत्रुत्वाचा शेवट कधीच होत नाही, उलट ते अनेक पटीने वाढतच असते. काय? वैरत्व. वैरत्व अनेक पटीने वाढत असते. परंतु बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जे सत्य सांगितले आहे की शत्रुत्वावर विजय मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय दुसरा उपाय नाही. आणि मैत्रीचा हा उपाय सर्वकालिक म्हणजे सर्व काळासाठी सर्वकालीन व चिरंतन लागू राहील. मैत्रीला कुठल्याही काळाच्या बंधनात अडकवता येणार नाही. शत्रुत्वावर विजय मिळवण्यासाठी मैत्रीशिवाय जाली उपाय जगात दुसरा नाही. म्हणून ही पद्धतच शाश्वत शहाणपणा उपाय म्हणून वर्णन केलेली आहे. बरं आहे. इथे आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहे की आपण जे जन्माला आलो सुखाने जगण्यासाठी आलो, दुःखाने जगण्यासाठी नाही आलो. कारण दुःख आपल्या वाट्यावर येणार आहे. दुःख तेव्हाच येईल की जेवढं आपलं शत्रुत्व एखाद्याच्या प्रति होईल. शेजारी बेजारी मित्र पुत्र जे कोणी असतात, होऊ शकते काही ना काही कारणानं होऊ शकते शत्रुत्व. म्हणजे जितकं शत्रुत्व वाढेल तितकं आपल्याला दुःख, आणि जितकं मित्रत्व राहील तितकं सुख राहील. मग सुख आणि दुःख कोणाच्या हाती आहे? आपल्याच हाती आहे. बरोबर आहे. याची जाणीव भगवान बुद्धाने आपल्याला करून दिली. या ठिकाणी थांबतो. तुमच्या सर्वांच्या प्रति मंगलकामना. सर्व दुःखातून भयातून रोगातून मुक्त हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्ती मुक्ती हो, सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. सभीतियो वजंतु सबरोगो विनाशतु माते भवन्तु अंतरायो
सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादेन शीलेश नित्यं वद्धपचायिनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुमन्नो सुखं दलन्ति बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा